बातमीने सुरुवात करूया। ओबीसी नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे। जीआर वरून या बैठकीत घमासान होण्याची शक्यता आहे। ओबीसी संदर्भातल्या आजच्या बैठकीला तायवाडे जाणार नाहीयेत, तर विजय वडेट्टीवार ओबीसींच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष आहे। हा आता सगळ्यांनी तयारी केलेली आहे की बाकी समाज जर सगळी ताकद दाखवून जर पूर्ण शक्ती प्रदर्शन करत असेल तर ओबीसी समाजसुद्धा हा एकवटला आहे आणि तो जर जीआर रद्द झाला तर आम्ही सगळ्यांना सांगू की मुख्यमंत्री महोदयांनी तो जीआर रद्द केलेला आहे आणि तो जीआर रद्द केल्यावर मुख्यमंत्र्यांचं आम्ही स्वागतही करू त्या मोर्चात। तुम्ही मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार? जीआर रद्द झाला तर स्वाभाविक 100% स्वागत करू आम्ही। जरांगे पाटील तिकडे लक्ष ठेवू नये, जर जीआर रद्द झाला तर ते आंदोलनाच्या तयारीत आहे ना। ते आता मला जरांगे पाटलांचं काय विचारतात, त्यांनी तर आमचा सत्यानाशच केला आहे, पूर्णतः आम्हाला उद्ध्वस्तच केला आहे। आम्हाला मातीत घालायचं ठरवलंच आहे त्यांनी, तर मातीत घाला बाबा, आता काय करणार। बैठकीमध्ये काय कोणत्या विषयावरती चर्चा व्हावी असे तुम्हाला? नाही, चर्चा नाही, पहिल्यांदा जीआर रद्द करावा आणि मग चर्चेला सुरुवात करावी। अदरवाईज ओबीसींचा हा विश्वासघात असेल। पहिला जीआर रद्द करा आणि मग चर्चा करा, ही आमची भूमिका आहे। आणि जीआर रद्द होणार नसेल तर मग बैठक करण्यात पॉईंटच नाही ना। त्यामुळे ओबीसीच्या हिताच्या, ओबीसीच्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याची किंवा ओबीसींच्या अनाथ माती कालवण्याचा हा प्रकार आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही। ज्या जीआरमुळे ओबीसीचं नुकसान होत नाही हे मी दाव्याने सांगतोय, तो जीआर रद्द करण्याचं कारण काय? त्यांचं मत आहे की नुकसान होते आहे म्हणून शासनाने तो जीआर रद्द करा। उद्या हा जीआर असला काय आणि रद्द झाला काय, दोन्ही बाबीमुळे ओबीसीच्या आरक्षणावर फरक पडणार नाही। त्याच्यामुळे सरकार तो रद्द करो किंवा न करो, आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही आहे, कारण ओबीसीचं नुकसानच होणार नाही। त्यांना वाटते ते मागणी मांडून राहिले, त्यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे त्याचा आज निर्णय सरकार घेणार। तो सरकारचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाही आहे आणि म्हणून मी त्याच्यावरती जास्त वक्तव्य करतो।